हो. टोटल आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये किती सँक्शन आपण दिलं? 60% सेंट्रलचं रेशो आहे. आम्हाला इथं आमची कामं दाखवलं की मग एवढं आहे. मंजुरी तुम्ही कोणत्या कामांना घेतली नाही घेतली याचं ऍज अ गव्हर्नमेंट ऑफिसर तुमची स्वतःहून नाही रिस्पॉन्सिबिलिटी का की आमच्या मतदारसंघात आमची काय डिमांड आहे? मॅडम आता सर्वांना सूचना दिलेल्या की जी कामं आपल्या किती वेळा सूचना देणार तुम्ही? हे दर मीटिंगला मी मागच्या दिवसाला मीटिंगला सांगितलेले सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे की आमचे स्वतःचे काही प्रोजेक्ट आहे का त्याच्यामध्ये आहे तर लोक आम्ही पण लोकप्रतिनिधीच ना. मग तुम्ही कधी एक प्रकल्पाला तरी आम्हाला विचारलं का की मॅडम ते तुमचे काही कन्सल्ट आहे का? लोकांनी तुमच्याकडे काही शिफारसी दिलेल्या आहे का की तुमचं मत काय? मॅडम उपकेंद्र मला एकाचाही फोन नाही. 4 कार्यक्रम झाले होते. मी एकाच कार्यक्रमात जाऊ शकले कारण आमचं अधिवेशन होतं. पण मला पालकमंत्री महोदयांकडनं निरोप आला कार्यक्रमाचा डिपार्टमेंटकडनं नाही. तुम्ही चुकीचं करताय. तुम्ही तारखा कसं काय विचारून घेत नाही आम्हाला? चर्चा तर करा तुम्ही आमच्याशी. 4 उपकेंद्र मान्य ना जवाहरमध्ये 4 उपकेंद्राचं उद्घाटन झालंय. मी गेली होती एका कार्यक्रमाला फक्त पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार. मग आम्ही कुठे जातो? डिपार्टमेंटकडनं आम्हाला एकदा सुद्धा तुमचा निरोप येत नाही. तुम्ही कोऑर्डिनेशन करा ना. त्यांची पण तारीख घ्या आमची तारीख घ्या. दोघांचं व्यवस्थितपणे कम्युनिकेशन करून मग कार्यक्रम करा ना. तुम्ही बोर्डवर ना फक्त आमदारांचं टाकता. आम्ही गेले पुढं. मॅडम आपले जे आता कार्यान्वित हे करून घेतो आणि मी तुम्हाला हे बघा जेवढे तुम्ही जिल्ह्यात तुम्हाला मी परत हे सांगते की तुम्ही प्रोटोकॉल फॉलो करा. उद्या तुम्ही अडचणीत येणार बरं. आम्हाला फक्त एक विजिलन्सला पत्र द्यायचंय तुम्हाला. जिथे केंद्राचं शेअरिंग आहे तिथे आम्ही कंपल्सरी आहेच. आम्हाला विश्वासात घेऊनच तुम्हाला काम करायचंय. आम्ही असं म्हणत नाही. ऑफकोर्स आमदारांचे तेवढा अधिकार आहे पण आमदारांसोबत आमचाही तेवढा अधिकार आहे प्रत्येक योजनेवर. आम्ही पण लोकांमध्ये फिरतो. आमच्याकडे पण काही असतं डिमांड लोकांच्या. तुम्ही आम्हाला सोडून देणार आम्हालाच घेणार नाही आमचंच नाव टाकणार नाही आम्हालाच कार्यक्रमाला बोलवणार नाही तर असं कसं चालेल? हो हे 700 कोटी आणताना तुमचा जो प्रस्ताव तिथे गेला तर 1000 कोटीचा 300 कोटी शहरासाठी मागितली होती. तिथे आम्ही पाठपुरावा होतो पैसे आणण्यासाठी. आणि जेव्हा इथं पैसा निधी येतो त्याला तुम्ही कुठल्याही प्रकारचे आमच्याशी कम्युनिकेशन ठेवत नाही. कुठलंच नाही. मग ही कोणती पद्धत कोणती पॉलिसी तुमची? नाही ना बरोबर हे सांगा ना मला. तुम्ही बसलेत ना तुम्ही दोघे तिकडे होतात ना कार्यक्रमात त्या दिवशी. तुमच्याकडनं एक तरी मेसेज आहे का मला? कम्युनिकेशन तर तुमच्या कोणी कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याने केलं का आमच्याशी? नाही. या बाबतीमध्ये अंडरस्टिमेट मागच्या मीटिंगला कोण होतं? तुम्ही होता साहेब. मग त्यानंतर त्यानंतर सर मॅडम प्रत्येक ज्या मतदारसंघामध्ये त्या पत्रिका आपण पाठवतो. तुमचा पत्रिका आम्ही बघितली फोटो बघितला पण तुमचं कम्युनिकेशन आहे त्याशी फोटो नाही म्हणून मी टाका. नाही ठीक आहे ना. आम्ही वेळ घेतली का तुम्ही फक्त माहिती दिली की कार्यक्रम आहे तुम्ही ठरवून घेता. मी पण ते सांगतो तुम्ही तारीख आम्हाला शिक्षकाने ठरवतो. ठीक आहे पुढच्या वेळेला तारीख पण तुम्ही सांगा. मागच्या वेळेसही मी सांगितलं होतं उद्घाटन केलं जेव्हा हे नियमाच्या बाहेर विदाऊट एनी लोकप्रतिनिधी तुम्ही कामाचं असेल तुम्ही सर्वसामान्य जनतेकडे कसं काय तुम्ही उद्घाटन करता त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही वेळ घ्या ना आमची. तुम्ही पत्रिका छापतात आणि पाठवून देतात की या तारखेला कार्यक्रम आहे काय आम्ही काय असं काही तुम्हाला हे दिसतो की काय आमचं काय अधिकार नाहीये का? ठीक आहे मॅडम. आम्ही बोलत नाही किंवा त्यांच्यासारखं आम्हाला कसं चुकीचं बोलता येत नाही म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा घेतात का? तसं नाहीये. पुढच्या वेळेस म्हणजे काय दर दिशेमध्ये आम्ही बोलतो दोघे जणी. मागच्या वेळेस साहेब मी तुम्हाला कलेक्टर ऑफिसला व्यवस्थित बोलून तुमच्या सांगण्यावर मी तुमच्या ऑफिसरचंही अजून पुढे पत्र दिलं नाही की जाऊ एक वेळ चुकलं असेल पण वारंवार त्याच चुका तुम्ही करत असेल तर आम्ही पण काय शांत बसायचं? हे बरोबर नाहीये. तुमचं काम मी हे सांगते चुकीचं पद्धत पुढच्या वेळेस काय पुढच्या मागच्या वेळेस काम कंप्लीट झाल्यानंतर आम्हाला चार्ज करावं लागतं. काम कंप्लीटचा विषय नाहीये साहेब. आमचं क्लिअर म्हणणं आहे ऍज अ मंत्री म्हणून मी तुम्हाला म्हणते कोणाला अडचणीत आणणं आमचं इंटेन्शन नाहीये पण तुम्ही पण तुमच्या लिमिटमध्ये राहा ना. तुम्ही पण व्यवस्थितपणे सगळं फॉलो करा ना. वारंवार सांगून तुम्ही काय ऐकत नाही. आमदार आणि खासदारांमध्ये कम्युनिकेशन आमचं खूप चांगलं आहे पण डिपार्टमेंट जर अशा पद्धतीने वागत असेल ते मान्य नाही. पालकमंत्री 4 वेळा मला फोन करतात कार्यक्रमासाठी. मग तुमचं काम नव्हतं डिपार्टमेंटचं एक पण फोन करायचं. बरं हे फक्त मी जळगाव ग्रामीणला होती